समाज माध्यमात असत्याचा बोलबाला आणि प्रत्येक जण दाम दंड आणि भेदाची चर्चा करतोय. म्हणूनच आम्ही घेऊन आलोय साम रिपोर्ट. नमस्कार, मी गिरीश निकम. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण ज्योती मल्होत्रावरचा एक खास रिपोर्ट पाहणार आहोत. मोठी बातमी आहे. पाकिस्तानचं काम करणाऱ्या गद्दार ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली. भारतात राहून ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती. एवढंच नाही तर ज्योती मल्होत्रानं पहलगाम हल्ल्यात पर्यटकांनाच दोषी ठरवलं होतं. याचा नवा व्हिडिओ समोर आलाय. बघा, यूट्यूबवर ज्योतीचा हा नवीन व्हिडिओ, पहलगाम हल्ल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. सरसों का साग जरूर खाएं. गिर जाओगे आराम से. Thank you so much. शुक्रिया. Hey everyone, good morning. So कल हम लोग गए थे सिल्थन टॉप एक्सप्लोर करने के लिए. Come to heaven on earth, जन्नते कश्मीर. और ये रही गंभीर बाब म्हणजे ज्योतीनं पहलगाम हल्ल्यानंतर नागरिकांनाच दोषी ठरवलं होतं, पर्यटकांनाच दोषी ठरवलं होतं. जरूर खाएं. बघा, आपण 3 व्हिडिओ ज्योतीचे बघतोय. जानेवारीत ती पहलगामला होती, मार्चमध्ये ती पाकिस्तानात गेली. मरियम नवाजची देखील त्याने भेट घेतली. Hey everyone, good morning. So कल हम लोग गए थे सिल्थन टॉप एक्सप्लोर करने के लिए. Come to heaven on earth, जन्नते कश्मीर. और ये रही थ्रिलोफिलिया जो बनाता है एक परफेक्ट विंटर वंडरलैंड. लंच करने का मजा ही अलग है. यहाँ मक्के की रोटी, सरसों का साग जरूर खाएं. गिर जाओगे आराम से. Thank you so much. शुक्रिया. Hey everyone, good morning. जिसकी वजह से ये चीज़ हुई. हम लोग को वॉचफुल होना चाहिए, हमें रिस्पॉन्सिबल होना चाहिए. अगर उन टेररिस्ट को कोई भी सपोर्ट कर रहा है तो उनको सपोर्ट कर रहे हैं तो वी आर नॉट इंडियन. अगर हम लोग ही करप्ट हैं, हम लोग ही गलत हैं, तो वो चीज़ बहुत ज़्यादा झकझोर करने वाली है. किसी भी कंट्री के लिए वो बहुत ज़्यादा गलत है. आणि ज्योतीच्या या व्हिडिओवर आता संताप देखील व्यक्त होतोय. घर का भेदी लंका ढाये असं म्हणतात. पण अगदी तसंच एक प्रकरण समोर आलंय. हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रानं देशाशी आणि मातीशी गद्दारी केली आहे. या गद्दारीत कोण कोण सहभागी आहे आणि ज्योतीचे कारनामे कसे उघड झालेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. या व्हिडिओतील चेहरा नीट निरखून पहा. म्हणतात ना, चेहरा भोळा आणि भानगडी सोळा. हे वाक्य लागू होतं यूट्यूबर गद्दार ज्योती मल्होत्राला. कारण या सुंदर चेहऱ्यामागे लपलाय देशद्रोही चेहरा. कारण हरियाणा पोलिसांच्या सूत्रानुसार या ज्योती मल्होत्राचं थेट पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI शी कनेक्शन समोर आले. ज्योतीनं देशासंबंधित संवेदनशील आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकला दिल्याचं समोर आले. त्यामुळेच हरियाणा पोलिसांनी ज्योती मल्होत्रासह 6 जणांच्या मुसक्या आवळल्यात. कल हमने एक इनपुट के आधार पर ज्योति रानी पुत्री हरीश कुमार RO एक्सटेंशन हिसार को ऑफिशियल सीक्रेट एक्ट और 152 BNS के अंतर्गत अरेस्ट किया है. इसके पास प्राप्त मोबाइल और लैपटॉप से हमें कुछ संदिग्ध सामग्री प्राप्त हुई है. इसको हमने 5 दिन की रिमांड पे लिया है. पूछताछ जारी है. यह लगातार पाकिस्तानी नागरिक के संपर्क में थी, उसके बारे में इससे पूछताछ की जाएगी. प्रसिद्ध ट्रॅव्हल्स ब्लॉगर ज्योती 2023 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेली. त्याचवेळी तिचं पाकिस्तानी उच्च आयुक्तालयातील कर्मचारी दानिश आणि त्यानंतर त्याचा साथीदार अली अहसान सोबत ओळख झाली. और दानिश ही वो सही. शुक्रिया. या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि त्यानंतर ज्योती थेट पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात गेली. ज्योती पाकिस्तानी गुप्तहेरांना इंडोनेशियाच्या बालीमध्ये भेटली. तर पहलगाम हल्ल्याच्या आधी ज्योती 2 वेळा पहलगामला गेल्याचंही समोर आलंय. त्यातूनच ज्योतीचा भांडाफोड झाला. Day 5, पहलगाम में खूबसूरत फोटोग्राफ कैप्चर करो और सीनिक बैकड्रॉप का मजा लो. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये ज्योतीची पहलगामला भेट होती. चीन भेटीत ज्योतीला VIP ट्रीटमेंट मिळाली. त्यानंतर गुप्तहेर संस्थांच्या रडारवरती आली. 13 मेला दानिशचा गुप्तहेर कारवायांमध्ये सहभाग आढळल्यानं देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. दानिशचं कनेक्शन तपासताना धागेदोरे ज्योतीपर्यंत पोहोचले. दानिशचा गजाला नावाच्या महिलेसोबत आर्थिक व्यवहार उघड झाला. ज्योतीच्या चौकशीतून आणखी 6 जणांचा सहभाग उघड झाला. नूहचा अरमान, 32 वर्षीय गजाला, यामीन मोहम्मद आणि देविंदर सिंह ढिल्लोला अटक झाली.
भारतीय लष्कराची संवेदनशील माहिती शत्रू राष्ट्र पाकिस्तानला देणाऱ्यांमध्ये ज्योती ही पहिलीच गद्दार नाही, तर याआधीही अशाच गद्दारांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. हे गद्दार नेमके कोण आहेत ते पाहूया. 2007 IFS अधिकारी माधुरी गुप्तानं ISIला गोपनीय माहिती पाठवली. ध्रुव सक्सेना आर्मीची संवेदनशील माहिती फोडली. डॉक्टर प्रदीप कुरुलकर DRDOची माहिती पाकला पुरवली. 2017 संदीप शर्माला देशासंबंधी गुप्त माहिती पाकला पुरवल्याप्रकरणी अटक झाली. रकीब खान भटिंडा लष्करी छावणीचे फोटो पाकिस्तानला पाठवले. सुनील कुमार रामनं लष्करी युनिटचे लोकेशन पाठवल्याचं उघड झालं. रवींद्र कुमार आणि शाहबाज खाननं देशासंबंधी गुप्त माहिती पाकला पाठवली. घर का भेदी लंका ढाये असं म्हणतात ते खरंय. त्यामुळेच प्रदीप कुरुलकर असो वा ज्योती मल्होत्रा अशा घरभेदी गद्दारांना कठोर शिक्षा करण्याची गरज आहे, ज्यामुळे देशाशी गद्दारी करण्याची हिंमत कुणी करणार नाही. याबरोबरच पोलिसांनीही ज्योती मल्होत्राच नाही तर अशा गद्दारांचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. आता ज्योती मल्होत्रांच्या वडिलांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ती पाहूया. ज्योतीवर लावण्यात आलेले सगळे आरोप तिच्या कुटुंबियांनी अगदी पूर्णपणे फेटाळलेले आहेत. जर एखादी व्यक्ती कुठेतरी फिरायला गेली तर त्याचा अर्थ असा नाही की ती हेरगिरी करायला सुरुवात करेल. ज्योती दूतावासाची परवानगी घेऊन पासपोर्ट आणि व्हिसा घेऊन गेली होती. ती स्वतःच्या मर्जीनं गेली नव्हती असं ज्योतीच्या वडिलांनी सांगितलं. दानिश जी थानू जी बस मैं इतना खुश होगी देख के. यूट्यूब में इशार अब 4-5 दिन हो गए जी यहाँ रह रही है, और उससे पहले बाहर जाया करती, दिल्ली जाया करती जी. तो वीडियो बनाने कहाँ जाती थी? यूट्यूब बनाया करती, पाकिस्तान में भी जाया करती और भी जाया करती. पाकिस्तान में कितनी बार गई? ये तो मेरे को मालूम नहीं है. वो तो कहती है मैं तो गई तो थी, इनकी परमिशन से गई थी, बिना परमिशन के मैं नहीं गई. हमारे घर आए थे ये CID आए थे, इनने सारा कुछ लिए, सारे डॉक्यूमेंट्स बनवाए थे, जब गई थी. मैं वैसे नहीं गई. मात्र ज्योतीला VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचं आता समोर आलंय. पाकिस्तानमध्ये कुठेही फिरण्याची मुभा होती. पूर्ण खर्च पाक अधिकाऱ्यांचा असायचा हे विशेष. पाकिस्तानात पोलीस सुरक्षा असायची तिला. हाय प्रोफाईल पार्ट्यांमध्ये देखील ज्योतीचा सहभाग असायचा. चीन, दुबई सारख्या देशांमध्ये देखील तिला VIP ट्रीटमेंट मिळत होती. फर्स्ट क्लासमधून विमान प्रवास करायची. महागड्या हॉटेल्समध्ये ती थांबायची, मुक्काम करायची. नेपाळ, चीन, थायलंड, इंडोनेशिया अशा अनेक देशात तिचा प्रवास होता. ज्योतीसोबत फिरणाऱ्या प्रियंका सेनापतीला देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. ज्योतीसोबत प्रियंका देखील पाकिस्तानात गेल्याचा आरोप करण्यात आलाय. ज्योतीप्रमाणेच प्रियंका ही पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती का याचा तपास आता पोलीस करतायत. हालत खराब. कश्मीर बहुत नहीं मिल रही, लाइव विटनेस होती है वो. या पुढच्या रिपोर्टकडे. ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकचे पंतप्रधान सगळ्याच गोष्टींमध्ये भारताची कॉपी करतात. पंतप्रधान मोदींच्या नकला करतायत. नेमक्या कोणत्या गोष्टींच्या नकला केल्या आहेत पाहूयात, त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. पाकचं कॉपी पेस्ट धोरण. पाकच्या पंतप्रधानांना मोदींची भुरळ. नकलाकार शरीफ मोदींची करतात नक्कल. हमारा पानी बंद करने का सोचा भी तो फिर वो रेड लाइन है, फिर वाकई खून और पानी फिर इकट्ठा नहीं बहेगा. हे आहेत पाकचे पंतप्रधान कॉपी बहादर शाहबाज शरीफ. अगदी पावला पावलावर ते भारताला आणि पंतप्रधान मोदींना कॉपी करत असतात. शस्त्रसंधीनंतर पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअरबेसवर गेले. पाकचे पंतप्रधान देखील मोदींना कॉपी करत सियालकोट एअरबेसला त्यांनी भेट दिली. हम घर में घुसकर मारेंगे. हमारा पानी बंद करने का सोचा भी तो फिर वो रेड लाइन है, फिर वाकई खून और पानी फिर इकट्ठा नहीं बहेगा. पानी का जो हमारा हक है रिट्रेट करेंगे और उसको मौजूद सूरत हाल में उसी तरह कायम रखेंगे.
आता हे पाकिस्तानचे कॉपी पेस्ट धोरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर भारतानं जागतिक स्तरावर पाकिस्तानचा बुरका फाडण्यासाठी 7 नेत्यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचं जाहीर केलं आणि पाकनं लगेच तेही कॉपी केलं आणि बिलावल भुट्टोंच्या नेतृत्वात शांतिदूत पाठवण्याचं जाहीर केलं. मात्र पाकनं आतापर्यंत मोदींची स्टाईल कशी कॉपी केली आहे ते पाहूया. ऑपरेशन सिंदूर नंतर मोदींची आदमपूर एअरबेसला भेट, तर पाक पंतप्रधानांची सियालकोट सैन्य तळाला भेट. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताची उच्चस्तरीय बैठक, तर पाकनंही बोलावली तशीच उच्चस्तरीय बैठक. पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू करार स्थगित करण्यात आला, तर पाकनं शिमला करार रद्द केला. भारताचा पाकवर ट्रेड स्ट्राईक आहे. पाकनंही व्यापार बंदीचा निर्णय घेतला. भारतानं पाक चॅनलवर बंदी घातली, तर पाककडून देखील भारताच्या 16 चॅनलवर बंदी घालण्यात आली. पंतप्रधान मोदींचा मन की बात कार्यक्रम आहे, तर पाकनं आवाम की बात कार्यक्रम सुरू केला. एकीकडे भारतात सर्व पक्ष सरकार आणि सैन्यासोबत उभे आहेत, मात्र पाकिस्तानमध्ये खासदार संरक्षण मंत्र्यांची खिल्ली उडवतं. त्यामुळे एकतेची वज्रमूठ आवळलेल्या भारताची पाकिस्ताननं कितीही कॉपी केली तरी शेवटी शेर तो अखेर शेर होता आहे. व्हिडिओ रिपोर्ट साम टीव्ही. पुढच्या बातमीकडे. पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्कला आता मोठा दणका बसलाय, कारण लष्कर तोयबाचा डेप्युटी कमांडर अबू सैफुल्लाचा खात्मा करण्यात आलाय. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अज्ञात व्यक्तीनं सैफुल्लाला गोळ्या झाडून ठार केले. 2006 मध्ये नागपूर इथल्या RSS मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात सैफुल्लानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय रामपूरमधील CRPF कॅम्पवरील दहशतवादी हल्ला आणि बंगळुरूवरील हल्ला देखील करण्याच्या कटात त्याचा सहभाग होता. बघा, कोण दहशतवादी सैफुल्ला, तर लष्कर तोयबाशी संबंधित मोठा दहशतवादी आहे. दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी आणि आर्थिक मदत करण्याचा त्याच्यावर आरोप आहे. 2006 मध्ये नागपुरातील RSS मुख्यालयावरील हल्ल्यात त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. रामपूरमधील CRPF कॅम्प दहशतवादी हल्ला आणि बंगळुरू हल्ल्याच्या कटात देखील त्याचा सहभाग होता. नेपाळमध्ये लष्कर तोयबाच्या संपूर्ण मॉडेलची जबाबदारी त्याच्यावर होती. पुढच्या रिपोर्टकडे. ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानमध्ये विध्वंस घडवला. आता ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं आपलं लक्ष पाक व्याप्त काश्मीरकडे वळवलंय. मात्र त्यासाठी राबवण्यात येणारं ऑपरेशन POK नेमकं कसं असणार आहे पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. ऑपरेशन सिंदूर नंतर ऑपरेशन POK. POK खाली करा, भारताचा पाकला इशारा. POK साठी भारताचा नवा प्लॅन. हम घर में घुसकर मारेंगे. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं आता कुरापतखोर पाकिस्तानला थेट इशारा दिलाय. त्यामुळे पाक पंतप्रधान शहबाज शरीफ आणि आसिफ मुनीरची झोप उडाली आहे. कारण भारतानं थेट POK जिंकण्याची रणनीती आखली. त्याचे संकेतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेत. हमारी घोषित नीति रही है, अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी. अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर POK उस पर ही होगी. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून थेट पाकिस्तानला हादरवून सोडलं. त्यामुळेच पाकनं अमेरिकेच्या मदतीनं शस्त्रसंधी घडवून आणली. मात्र भारतानं आता आणखीन एक मोठं पाऊल पुढे टाकत पाकला POK खाली करण्यासाठी इशारा दिलाय. पाकिस्ताननं POKतून सेना माघारी घेण्यासाठी अल्टिमेटम दिलाय. हमारा लंबे अरसे से यही राष्ट्रीय पक्ष रहा है कि भारतीय केंद्र शासित प्रदेश जम्मू और कश्मीर से संबंधित किसी भी मुद्दे को भारत और पाकिस्तान को द्विपक्षीय तरीके से ही हल करना है. इस नीति में कोई बदलाव नहीं हुआ है. जैसा कि आप जानते हैं, लंबित मामला केवल पाकिस्तान द्वारा अवैध रूप से कब्जा किए गए भारतीय क्षेत्र को खाली करने का है.
खरं तर पाक व्याप्त काश्मीरचा मुद्दा अत्यंत गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे पीओके जिंकण्यासाठी युद्ध हाच एकमेव पर्याय. त्या पार्श्वभूमीवर भारतानं पीओके जिंकण्यासाठी ब्ल्यूप्रिंट तयार केली. तर पीओकेवर भारतीय संविधानात काय म्हटलंय तेही पाहूया. अनुच्छेद क्रमांक 1, जम्मू आणि काश्मीर भारतीय संघराज्याचा अभिन्न भाग. जम्मू आणि काश्मीरमध्ये संपूर्ण पीओकेचाही समावेश. 1994 एकमतानं काश्मीर भारताचा भाग असल्याचा ठराव संमत. पीओके जिंकल्यास पीओकेतील नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळणार. भारतीय संविधानात पीओके बाबत स्पष्ट भूमिका मांडलेली असतानाही पाकनं 1948 मध्ये पीओकेवर अवैध ताबा घेतला. मात्र आता पीओकेत तिरंगा फडकण्याची चिन्ह आहेत. त्याची कारणं काय आहेत पाहूया. काश्मीरच्या तुलनेत पीओकेमध्ये विकास नगण्य. पीओकेमधील नागरिकांना सातत्यानं अन्यायपूर्ण वागणूक, उपासमारी आणि गरिबीमुळे पाक सरकारच्या विरोधात नाराजी. दहशतवाद्यांच्या लॉन्चपॅडमुळे स्थानिकांमध्ये असंतोष. शहबाज शरीफ आणि मुनीरच्या राजकारणामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी. पीओकेमध्ये पाक विरोधात बंडाची रणनीती. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पीओकेमधील मुझफ्फराबाद आणि कोटली येथील दहशतवादी तळं उद्ध्वस्त केले. आता शस्त्रसंधीनंतर तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. तर पंतप्रधान मोदीही सातत्यानं सैन्य दलासोबतच बैठका घेत आहेत. त्यामुळे भारताचं पुढचं लक्ष पीओके असणार आहे आणि तेही साध्य होणार एवढं निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता पुढच्या बातमीकडे. भारतीय पाकिस्तान युद्धबंदी अनिश्चित काळासाठी सुरूच राहणार आहे. कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नका असं आवाहन आता भारतीय लष्करानं केलंय. तसं निवेदन देखील प्रसिद्ध करण्यात आलंय. युद्धविराम 18 मे पर्यंतच असल्याचा दावा भारतीय लष्करानं खोडून काढलाय. भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही चर्चा होणार नसल्याचं भारतीय लष्करानं स्पष्ट केलेलं आहे. पुढच्या रिपोर्टकडे. 19 मे पासून पुन्हा भारत पाक युद्ध भडकणार आहे हे आम्ही नव्हे तर थेट पाकिस्तानच्या उपपंतप्रधान म्हणतात. पुन्हा युद्ध का भडकणार, नेमक्या कोणत्या तडजोडी का फिसकटल्यात, त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. भारत पाकिस्तान युद्धबंदी ही 18 मे पर्यंतच. पाकच्या उपपंतप्रधानांचा दावा. पाकमध्ये नव्या युद्धबंदीबाबत संभ्रम. जो सीज फायर कर लें टेक्निकली बिटवीन द टू, वो 12 तक हुई, 12 को फिर बात हुई, फिर 14 थी, आज फिर हुई, अब 18 तक है. तो ऑब्वियसली अब वो चीज़ें अल्टीमेटली इट विल गो टू द डायलॉग. हे आहेत पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार. भारत पाकिस्तान युद्धबंदी ही फक्त 18 मे पर्यंतच आहे असा दावा त्यांनी पाकिस्तानच्या संसदेत केला. जो सीज फायर कर लें टेक्निकली बिटवीन द टू, वो 12 तक हुई, 12 को फिर बात हुई, फिर 14 थी, आज फिर हुई, अब 18 तक है. तो ऑब्वियसली अब वो चीज़ें अल्टीमेटली इट विल गो टू द डायलॉग. अभी तो मिलिट्री टू मिलिट्री ये कम्युनिकेशंस हैं, तो ऑब्वियसली द पॉलिटिकल डायलॉग विल टेक प्लेस. हल तो सारा मसाइल वहाँ होंगे. इशाक दार यांनी हा दावा नेमका कशाच्या आधारावर केलाय असा प्रश्न निर्माण होतोय. एकीकडे दार हे पुन्हा एकदा लष्करी संघर्ष होणार असल्याचं म्हणतायत, तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मात्र भारतापुढे गुडघे टेकण्याची तयारी सुरू केली. भारतानं पाकची सिंधू जलकरार स्थगिती करून पुरतीच कोंडी केली. त्यात आता फक्त पीओकेवर चर्चा होईल असा पंतप्रधान मोदींचा इशारा शरीफांना सतावू लागला. त्यामुळे त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. पहलगाम हल्ल्याबाबत पाकला चुकीच्या पद्धतीनं दोषी ठरवण्यात आलंय. पाकिस्तान पारदर्शकपणे चौकशीला सामोरं जायला तयार होता. सिंधू जलकरार आणि पीओके बाबत चर्चा करण्यास तयार आहे. संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून काश्मीर मुद्द्यावर वाटाघाटी करण्यास तयार आहे. पाकिस्तानमध्ये सध्या युद्धबंदीबाबत संभ्रम आहे, कारण पंतप्रधान शांतता प्रस्ताव ठेवतायत तर उपपंतप्रधान मात्र युद्धाच्या पोकळ वल्गना करतायत. त्यामुळे या संभ्रमाला भारतानं शाब्दिक उत्तर दिलं नसलं तरी अचूक रणनीती आखून प्रत्यक्ष रणभूमीवर आणि राजकीय चुणूक दाखवत अप्रत्यक्षपणे संयुक्त राष्ट्रापुढे उत्तर देईलच. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वळत नौदलाच्या नव्या व्हिडिओकडे.
भारतीय सेनेच्या वेस्टर्न कमांडनं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एक नवा व्हिडिओ जारी केलेला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या अचूक आणि नियोजित कारवाईचे दृश्य दाखवण्यात आले. सेनेने यामध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या शत्रूच्या चौक्या नष्ट केल्या. आर्मीच्या या नवीन व्हिडिओनंतर वळूया पुढच्या रिपोर्टकडे. भारत आता 33 देशात जाऊन पाकच्या दहशतवादाचा बुरका फाडणार आहे. त्यासाठी 51 खासदारांचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करण्यात आलंय. या शिष्टमंडळात कोण असणार आहेत आणि हे शिष्टमंडळ नेमकं काय करणार आहे त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. 33 देशात पाकच्या दहशतवादाचा बुरका फाडणार. 59 जणांच्या शिष्टमंडळात 51 खासदार. अमेरिका मिशन शशी थरूरांच्या खांद्यावर. पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. 33 देशात जाऊन पाकिस्तानच्या दहशतवादाचा बुरका फाडणार आहे. त्यासाठी 59 जणांचं शिष्टमंडळ तयार करण्यात आले. त्यात 51 खासदार आणि 8 राजदूत आहेत. 31 एनडीएचे आणि 20 इतर पक्षांचे खासदार आहेत. त्यात 3 काँग्रेसचे नेते आहेत. प्रत्येक गटात एका खासदाराला नेता बनवण्यात आले. प्रत्येक गटात 8 ते 9 सदस्य आहेत. सर्व शिष्टमंडळामध्ये किमान एक मुस्लिम प्रतिनिधी ठेवण्यात आला आहे. हे शिष्टमंडळ जगातील प्रमुख देशांना, विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना भेट देतील. येथे ते ऑपरेशन सिंधूर आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर भारताची भूमिका मांडतील. शिष्टमंडळ 23 किंवा 24 मे रोजी मिशनसाठी प्रस्थान करतील अशी शक्यता आहे. कोण नेतृत्व करणार ते पाहूया. गट 1चं नेतृत्व भाजपचे खासदार बैजंत पांडा. गट 2चं नेतृत्व भाजपचे रविशंकर प्रसाद. गट 3चं नेतृत्व जेडीयूचे संजय कुमार झा. गट 4चं नेतृत्व शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे. गट 5चं नेतृत्व शशी थरूर. गट 6चं नेतृत्व द्रमुक खासदार कनिमोळ यांच्याकडे, तर गट 7चं नेतृत्व राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याकडे अमेरिकेसह 5 देशांमध्ये जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व असणार आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर सातत्यानं हल्लाबोल करणारे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचाही शिष्टमंडळात समावेश आहे. दहशतवाद्यांना प्रशिक्षण, निधी आणि शस्त्रे पुरवून पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनलाय अशी टीका ओवेसींनी केली. हम अपने मुल्क की नुमाइंदगी करने, मुल्क में क्या हो रहा उन देशों में जाके बताने के लिए, कैसा हमारे मुल्क में, कैसा पाकिस्तान इस मुल्क को डिस्टेबलाइज करना चाहता है. जब हम तो इतना ही यूएस से हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि यूएसए टीआरएफ को फॉरेन टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन घोषित करेगा. टीआरएफ कुछ भी नहीं है बल्कि पाकिस्तान स्पॉन्सर्ड LTT का एक ग्रुप है वो, जो पहलगाम में हत्या किया और अभी पर 3-4 दिन पहले भी हुआ. काँग्रेसनं केंद्राला 4 नेत्यांची नावं शिष्टमंडळात समाविष्ट करण्यासाठी पाठवली होती. त्यातून फक्त आनंद शर्मा यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. भारताच्या डिप्लोमॅटिक स्ट्राईकनं पाक विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढणार आहे. पाकचा दहशतवादी चेहरा जगासमोर येणार आहे. भारताच्या शत्रू राष्ट्रांना हा कडक इशारा असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पाकिस्तानला थेट संदेश देणारा नवा व्हिडिओ आता भारतीय नौदलानं प्रसिद्ध केलाय. याचना नाही अब रण होगा म्हणत भारतीय नौदलानं थेट इशारा दिलेला आहे. वचन नहीं तूने माना, मैत्री का मूल्य न पहचाना, तो ले मैं भी अब जाता हूँ, अंतिम संकल्प सुनाता हूँ. याचना नहीं अब रण होगा, जीवन जय या कि मरण होगा. टकराएंगे नक्षत्र में हर, बरसेगी ऊपर बरसी हर, अणथेर नाद का डोलेगा, विकराल काल मुंह खोलेगा. दुर्योधन ऐसा होगा फिर कभी नहीं जैसा होगा. भाई पर भाई टूटेंगे, वायस शिकार सुख लूटेंगे, सौभाग्य मनुष्य के टूटेंगे, और आखिर हिंसा ही होगा, हिंसा का पर्दा ही होगा.
नौदलाचा व्हिडिओ आपण पाहिला. आता बघूया आपला आर्मीचा एक व्हिडिओ आहे. ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडिओ जारी करण्यात आलाय. बदला नाही न्याय किया आहे असं म्हणत पाकिस्तानला दिलेल्या दणक्याचा हा व्हिडिओ आहे. पाकिस्ताननं केलेल्या कुरापतींना भारतीय लष्करानं कसं चोख प्रत्युत्तर दिलं त्याचा उल्लेख या व्हिडिओमध्ये करण्यात आलाय. पहलगाम आतंकवादी हमले से हुई, गुस्सा नहीं लावा था, दिमाग में बस एक ही बात, अब की बार सबक ऐसा सिखाएंगे कि इनकी पीढ़ियां याद रखेंगी. ये बदले की भावना नहीं, ये न्याय था. 9 मई रात को तकरीबन 9 बजे जिस भी दुश्मन की पोस्ट ने युद्ध विराम का उल्लंघन किया, उन सभी पोस्टों को भारतीय सेना ने मिट्टी में मिला दिया. दुश्मन अपनी पोस्ट छोड़ भागता नजर आया. ऑप सिंदूर केवल एक कार्रवाई नहीं, पाकिस्तान के लिए वो सबक था जो उसने दशकों से नहीं सीखा. पुढच्या रिपोर्टकडे. भिकेचा कटोरा घेऊन दारोदारी भटकणाऱ्या पाकिस्ताननं दहशतवाद्यांसाठी मात्र सरकारी पेटारा उघडलाय. पाक आता अधिकृतरित्या दहशतवाद्यांना पोषणार आहे. त्याची योजना पाकनं जाहीर केली आहे. ही योजना नेमकी काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पाककडून निर्लज्जपणाचा कळस. पाक पुन्हा उभारणार दहशतवादी तळ. दहशतवाद्यांसाठी पाकची तिजोरी खुली. भारताच्या सोबत पंगा घेणं पाकिस्तानला चांगलंच महागात पडलंय. भारताच्या हल्ल्यात दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचं मोठं नुकसान झालं. तिथल्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला आणि त्यानंतर पाकिस्तान सरकारनं कोट्यवधी रुपयांची मदत ही मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना जाहीर केली. दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकिस्ताननं पुन्हा एकदा निर्लज्जपणाचा कळस करत या दहशतवाद्यांसाठी तिजोरी खुली केली आहे. पाक सरकार दहशतवाद्यांचे उद्ध्वस्त झालेले तळ पुन्हा उभारणार आहे. यात कोणत्या दहशतवादी तळांवर पाक सरकार मेहरबान झालंय पाहूयात. लष्कर ए तोयबा. ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर ए तोयबाचं दहशतवादी तळ उद्ध्वस्त. मुरितके सबाईनाला इथली दहशतवादी तळं बेचिराख. हाफिज सईद तोयबाच्या ट्रेनिंग कॅम्पचा प्रमुख. सईद 26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार. पाकिस्तान बांधणार लष्कर ए तोयबाचा ट्रेनिंग कॅम्प. जैश ए मोहम्मद. बहावलपूरमधील जैशचं ऑपरेशनल सेंटर उद्ध्वस्त. सर्जल, बिलाल कॅम्प आणि कोटली बेचिराख. मसूद अझहर जैशचा प्रमुख. पाक सरकार उभारणार जैश ए मोहम्मदचे ऑपरेशनल सेंटर. हिजबुल मुजाहिद्दीन, कोटली, सियालकोट आणि राहिल शाहिद कॅम्प उद्ध्वस्त. काश्मीरमध्ये दहशत पसरवते हिजबुल मुजाहिद्दीन. हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन. पाक बांधणार कोट्यवधी रुपये खर्चून हिजबुल मुजाहिद्दीनची छावणी. आपण हा विचार करतोय की ते जेव्हा घरं बांधून देणार आहेत त्यांना, त्याच वेळेला ते जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर किंवा LETचं हेडक्वार्टर किंवा हिजबुल मुजाहिदीनचं हेडक्वार्टर ही जी तुटलेली आहेत तीसुद्धा बांधून देतील का, हा आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एक गोष्ट आहे की आपल्याला ते दिसेल जेव्हा ते बांधायला लागतील सॅटेलाईट इमेजवरनं. जर त्यांनी ती बांधायला सुरुवात केली तर नक्कीच पाकिस्तान हा परत दहशतवादी अड्डे उभे करायला मदत करतो हे आपण मानू शकतो. भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प पुन्हा उभारण्यासाठी पाकनं आपली सरकारी तिजोरी खुली केली आहे. त्यामुळे IMF कडून $1 अब्ज कर्ज घेऊन पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसताय का असा सवाल निर्माण झालाय. आणि अशात हाती भिकेचा कटोरा आणि दहशतवाद्यांसाठी उघडला पेटारा अशी पाकची सध्याची अवस्था आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी. पाकिस्तान नंतर पुढची बातमी आता अमेरिकेतून. डोनाल्ड ट्रम्प उघडपणे दहशतवादाला पाठिंबा देत आहेत का असा सवाल उपस्थित होतोय. कारण त्यांनी व्हाईट हाऊस हे धार्मिक स्वातंत्र्य आयोगाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून 2 जिहादींची नियुक्ती केली.
त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचवल्यात। इस्माईल रॉयर आणि शेख हमजा युसुफ अशी या दोघांची नाव आहेत। पत्रकार लॉरा लुमर यांनी एक्सवर हा खुलासा केलाय। रॉयरनं दहशतवादाशी संबंधित आरोपांवरून 13 वर्ष तुरुंगवास भोगलेला आहे। अमेरिकेविरुद्ध युद्धाचा कट रचणं, अल कायदा आणि लष्कर ए तैयबा यांना पाठिंबा देणं असे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत। दहशतवादी कारवायांमध्ये तो सहभागी होता असा आरोप आहे आणि याच व्यक्तीची आता व्हाईट हाऊसमध्ये सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे। पुढच्या रिपोर्टकडे, भारताविरोधात पाकिस्तानला उघड पाठिंबा देणाऱ्या चीननं आता पाकसोबत फायटर जेटची मदत केलेली आहे। मात्र चायना माल असलेलं J-35A स्टील्थ जेटचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे? भारत या जेटचा सामना कसा करणार पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून। भारताविरोधात चीनची पाकला मदत, पाकच्या मदतीला चीनी जेट, भारत करणार चायना मालाचा सफाया। पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण जग भारतासोबत उभं असताना चीननं नीचपणे पाकिस्तानला समर्थन दिलं। इतकंच नाही तर चीननं पाकिस्तानला ड्रोन, हवाई संरक्षण यंत्रणा आणि फायटर जेटही दिले। मात्र भारतानं त्याचा सफाया केला। आता पुन्हा एकदा चीननं भारताविरोधात पाकिस्तानला मदत करण्याचा निर्णय घेतलाय। चीन पाकिस्तानला J-35A स्टील्थ फायटर जेट तातडीनं देणार असल्याचं समोर आलंय। मात्र या फायटर जेटची वैशिष्ट्ये काय आहेत पाहूयात। स्टील्थ तंत्रज्ञान, रडार आणि हवाई क्षेपणास्त्र सिस्टमला चकमा देऊ शकतं। ट्विन इंजिन डिझाईन, वेगासह हवेत आणि जमिनीवर मारा करण्याची क्षमता आहे। आधुनिक एव्हिओनिक्स, शत्रूच्या रडार आणि सेन्सरची अचूक माहिती देऊ शकतं। शॉर्ट रेंज आणि लांब पल्ल्याचे मिसाईल वाहून नेण्याची क्षमता आहे। खरं तर भारतानं JF-17 आणि HQ ही चीनी बनावटीची हवाई संरक्षण सिस्टम उद्ध्वस्त केली आहे। मात्र आता चीननं पाकिस्तानला J-35A स्टील्थ जेटची डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे पाकिस्तान आणखी कर्जात बुडणार हे निश्चित आहे। तर दुसरीकडे चीन जरी पाकिस्तानला फायटर जेट देत असला तरी चायनीज बनावटीची क्वालिटी किती असते याची संपूर्ण जगाला माहिती आहे। त्यामुळे ऑपरेशन सिंदूर नंतर जसं पाकिस्तानचा चायना माल भारतानं नष्ट केला, तसाच आता या नव्या आव्हानालाही उत्तर देण्यास भारत सज्ज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता पुढच्या बातमीकडे, नक्षलवादी आणि काश्मीरी फुटीरतावाद्यांशी संबंधित रेजाक सिद्दीकाच्या प्रकरणाचा तपास आता दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला। ATS अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सिद्दीकीला ताब्यात घेतलं होतं आणि या प्रकरणाशी संबंधित कागदपत्र देखील जप्त केली आहेत। रेजाक केरळमधील एर्नाकुलम येथील रहिवासी आहे। त्याने सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्यावर टीका केली होती। पुढच्या बातमीकडे, रशिया युक्रेन युद्ध थांबता थांबत नाहीये। आता रशियानं युक्रेनवर 273 ड्रोन डागलेत। 3 वर्षातील सर्वात मोठा हा ड्रोन हल्ला रशियानं केलेला आहे। या हल्ल्याचा व्हिडिओ देखील आता जारी करण्यात आला आहे। युक्रेनवर झालेल्या मोठ्या ड्रोन हल्ल्यांपैकी एक हल्ला आहे। या ड्रोन हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झालेत। आता वळूया राज्यातल्या बातम्यांकडे। बातमी बीडमधून, शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। दिवटे मारहाण प्रकरणात आणखीन एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। या व्हिडिओमध्ये समाधान मुंडेला मारहाण होताना पाहायला मिळते। 2 दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळते। आधी शिवराज दिवटेच्या मित्रांनी समाधान मुंडेला मारला आणि त्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी समाधान मुंडेनं शिवराज दिवटेला मारहाण केल्याचा दावा करण्यात आला। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी शिवराज दिवटेची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली।
दिवटे आमच्या कुटुंबातल्या सदस्यांसारखे आहेत. कोणत्या कारणानं भांडण झालं आणि त्याला कोणी कोणी मारलं याचा तपास पोलिसांनी केला असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले. कुठल्या कारणाने भांडण झालं आणि सूरजला मारायला कोण कोण होतं याचा तपास पोलिसांनी बऱ्यापैकी केलेला आहे. आणि माझ्या माहितीने काल पोलीस अधीक्षकांनी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे की याच्यात कसल्याही प्रकारचं जातीपातीचं आणि धर्माचं या कारणामुळं भांडण झालेलं नाही. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही परळीत मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची भेट घेतली. बीडमधल्या टोळक्यानं शिवराज दिवटेचं अपहरण करून मग डोंगराळ भागात नेत बांबू आणि लाकडानं त्याला बेदम मारहाण केली होती. बेल्टनी देखील मारहाण केली होती. सध्या त्याच्यावर अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीडमधील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी आरोपींचा आणखीन एक कारनामा आता उघड झालेला आहे. दिवटेला मारहाण करणाऱ्या आरोपींनी अजून एका व्यक्तीला मारहाण केल्याचं देखील एका व्हिडिओत समोर आलंय. या आरोपींनी मारहाण करताना वाल्मिक कराडच्या मुलाची माफी माग म्हणत मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. त्यामुळे बीडमध्ये कराडचे गुंड कसे हैदोस घालतायत हे या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलंय. माफी मागतो दादाची माफी मागतो दादाची माफी मागतो. त्या आधी आमचं बोलणं झालं दादाची माफी माग माफी माग दादाची. दादाला फोन लावतोस मानव सांगतोस डायटी तुझी मी बेल दादाला फोन लावतोस तो दादाला फोन लावतोस. बीडमधल्या गुन्हेगारीच्या बातम्यांनंतर आता वळूया राजकीय बातम्यांकडे. मोठी बातमी आहे. गेल्या काही दिवसात शरद पवार आणि अजित पवार वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येताना पाहायला मिळालेले आहे. आता पुणे दौऱ्यात असताना शरद पवारांनी अजित पवारांना फोन केला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चाही केली. पुणे जिल्ह्यात नव्यानं उभारण्यात येत असलेल्या पुरंदर विमानतळाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात शरद पवारांनी अजित पवारांना फोन करून चर्चा केली. कारण या विमानतळाला काही स्थानिक नागरिकांचा विरोध होतोय. पुण्याचे जिल्हाधिकारी याबाबतीत लक्ष घालत असल्याची माहिती अजित पवारांनी शरद पवारांना दिली. पुण्यात आज पुरंदरच्या शेतकऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. पुण्यानंतर पुढची बातमी मुंबईतून. सरन्यायाधीश भूषण गवईंच्या सत्कार समारंभात महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि पोलीस आयुक्त देवेन भारती गैरहजर राहिले. त्यामुळे गवईंनी तिन्ही अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून नाराजी व्यक्त केली. नाराजी व्यक्त केल्यानंतर सरन्यायाधीश चैत्यभूमीवर चालले होते. त्यावेळी तिन्ही अधिकारी धावत चैत्यभूमीवर पोहोचले आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र यावेळी सरन्यायाधीश गवईंनी तिन्ही अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. एका राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्या वेळा पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा, तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा. या लहान गोष्टीमध्ये मला हे नाही, दुसरा एखादा आमच्याला एखादा कुणी असता तर आर्टिकल 142 किंवा 140. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवईंचा आज मुंबईत सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल राज्यस्तरीय वकील परिषदेनं हा सत्कार आयोजित केला होता. भूषण गवईंच्या मातोश्री कमलाताई गवई यांना आपल्या मुलाच्या सत्काराच्या वेळी individual salutations of dignitaries on the dais as we proceed. Thank you, Mr. Deshmukh. सत्कार होत असताना On account of time constraints, may I request our esteemed speakers to skip individual salutations of dignitaries on the dais as we proceed. Thank you, Mr. Deshmukh. On account of time constraints, may I request सरन्यायाधीशांच्या बातमीनंतर पुढची बातमी आता सोलापूर जिल्ह्यातून. अक्कलकोट रोड इथे भीषण आग लागली. MIDC मधील ही दुर्घटना आहे. या आगीत 8 जणांचा धक्कादायक बाब म्हणजे आगीत कारखान्याचे मालक उस्मान भाई मंसूर यांच्यासह त्यांची सून, मुलगा आणि नातवाचा देखील मृत्यू झालाय. सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री 3च्या सुमारास आग लागली होती. या कारखान्यात टॉवेल तयार करण्याचं काम केलं जात होतं. दरम्यान आगीत मृत्युमुखी पडलेल्यांना मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तसंच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. सोलापुरात टेक्सटाईल कारखान्यातील आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी देखील ट्विट करत दुःख व्यक्त केलं. ते म्हणतात, महाराष्ट्रातील सोलापूर इथल्या आगीतील जीवितहानीबद्दल दुःख झालं. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्याबद्दल संवेदना. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत, तर जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल.
असं पंतप्रधानांनी जाहीर केलं. आणखीन एक आगीच्या दुर्घटनेची बातमी आहे हैदराबादमधून. ऐतिहासिक चार मिनार जवळ गुलजार हाऊस परिसरामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे. रविवारी सकाळी अग्नितांडवात 8 चिमुकल्यांसह 17 जणांचा मृत्यू झालाय, तर 10 पेक्षा जास्त जण जखमी झाले. रहिवासी आणि बाजारपेठ असलेल्या या भागात इमारतीत लागलेल्या आगीनं मोठी खळबळ उडाली. गेल्या काही वर्षात आगीमुळे घडलेल्या भीषण घटनांमध्ये ही सर्वात मोठी घटना असल्याचं बोललं जाते. पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत प्रशासनानं जाहीर केली, तर जखमींना 50,000 रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. हैदराबादमधल्या दुर्घटनेनंतर आता पुढची बातमी कोरोनाची. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनानं पुन्हा एकदा आशियाई देशांमध्ये डोकं वरती काढलेलं आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोविड-19च्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होते. स्थानिक आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे. हाँगकाँगमध्ये पॉझिटिव्ह प्रकरणांची टक्केवारी उच्च पातळीवर गेली. मनोरंजन क्षेत्राला देखील त्याचा फटका बसलाय. हाँगकाँगचे प्रसिद्ध गायक किसन चान यांना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. तर सिंगापूरमध्ये देखील कोरोनाचा प्रसार वेगानं होतोय. हाय अलर्ट जाहीर केलेला आहे. मास्कचा वापर, गर्दीपासून दूर राहणे, लक्षणं आढळल्यास त्वरित चाचणी करून घ्यावी असं आवाहन आता प्रशासनानं नागरिकांना केलंय. तो पुन्हा येतोय. होय, तुम्ही ऐकताय ते खरंय. आशियाई देशात कोरोना झपाट्यानं पसरतोय, त्यामुळे आता पुढे काय होणार पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. सावधान, तो पुन्हा येतोय. आशियाई देशात कोरोनाचं थैमान. भारतातही अलर्ट. मध्ये संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या कोरोनानं पुन्हा एकदा धडक दिली आहे. आशियाई देशांमध्ये त्याची एंट्री झाली. कोरोना व्हायरसचे रुग्ण आशियातील अनेक देशांमध्ये अचानक वाढू लागले. चीन, हाँगकाँग आणि सिंगापूर, थायलंडमध्ये कोरोना व्हायरसनं हातपाय पसरलाय. फक्त हाँगकाँगमध्येच आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झालाय. या देशांमध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहे ते पाहूया. हाँगकाँगमध्ये कोविड-19मुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 31 पर्यंत गेली. सिंगापूरमध्ये कोविड-19च्या रुग्णसंख्येत 28% वाढ झाली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संसर्गित रुग्णांची संख्या 14,200च्या पुढे गेली. याच कालावधीत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही 30%हून अधिक वाढली. चीनमध्ये 4 मे पर्यंत रुग्णालयांमधील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या दुप्पट झाली. थायलंडमध्ये एप्रिल 2025 मध्ये झालेल्या सॉंक्रान उत्सवानंतर संसर्गाची प्रकरणं समोर आली आहेत. आशियातील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते. या परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की भारताला असा धोका आहे का? केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत डॅशबोर्डनुसार भारतात आतापर्यंत केवळ 93 कोविड-19 रुग्णांची नोंद झाली. मात्र कोरोनाचा झपाट्यानं होणारा संसर्ग बघता आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. त्यामुळे सध्या तरी घाबरण्याचं कारण नसलं तरी योग्य खबरदारी घेणं मात्र आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पुढची बातमी आता भिवंडीतून. ढाब्यावर 2 गटात जोरदार हाणामारी झाली. मुंबई नाशिक महामार्गालगत वडपा येथील शालिमार धाब्यावरची ही घटना आहे. जेवणासाठी आलेल्या 2 ग्राहकांमध्ये आधी वाद झाला. त्यामुळे धाब्यावरील कर्मचारी भांडण सोडवण्यासाठी गेले असतानाच हा वाद वाढत गेला. त्या ठिकाणी स्टाफ आणि ग्राहकांमध्ये देखील जोरदार राडा सुरू झाला आणि हा सगळा प्रकार एका व्यक्तीने मोबाईलमध्ये चित्रित केलाय. सध्या भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली. पुढची बातमी आहे नांदेडमधून. जुन्या वारातून भर चौकात एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. नांदेडच्या भाग्यनगर परिसरातील ही घटना आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आता गुन्हा दाखल झालेला आहे. पुढची बातमी पुणे शहरातून. बिबिवाडीमध्ये वाहनांची तोडफोड करणाऱ्या आता 9 आरोपींना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. अप्पर इंद्रनगर भागामध्ये कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली होती. काल या कोयता गँगच्या टोळक्यानं वाहनांची तोडफोड केली होती. अनेक वाहनं फोडली होती. नागरिकांना मारहाण देखील केली होती. या प्रकरणी नागरिकांनी बिबिवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. आता पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली.
अंगणात पोरं खेळत होती. त्यांनी दगडफेक केली, कोयते होते हातात, कुऱ्हाटे होते त्यांच्या हातात आणि मारामारी करत होते. आम्ही बाया त्यांच्या पाठीमागे पोहत होतो आणि व्हिडिओ काढला. तर पोलीस म्हणले तुम्ही व्हिडिओ ह्याला त्याला कशाला पाठवता, चौकी देऊन आम्हाला फक्त दाखवायची होती. त्याच्यामुळं ते आम्ही म्हणलं की आम्ही ह्याला नाही पाठवले. ते म्हणले तुमच्यावर कारवाई होईल. मग आम्ही म्हणलं कसं काय कारवाई होईल, आमच्या गाड्या पडल्या, आमच्या लेकरांना दगडी मारहाण केली आणि त्याच्यामुळे ते पोलीस म्हणले की तुम्ही चौकी द्या. चौकी देऊन बसलं, पोलीस त्यांनी काहीच केलं नाही. पुढची बातमी पुण्यातूनच आहे, थोडी वेगळी आहे. पुण्याच्या रविवार पेठेत भलतंच घडलं. रस्त्यावरून फिरणाऱ्या गायनं थेट बिल्डिंगमध्ये एंट्री केली आणि चढली दुसऱ्या मजल्यावर, ते पण अगदी रुबाबात. पण खाली उतरायचं कसं हा मोठा प्रश्न होता. मग यावर पुणेकरांनी कसा तोडगा काढला पाहूया. गायला शेतात चरताना, गोट्यात हंबरताना आणि नदीच्या पाण्यात निवांत बसताना तुम्ही 100 वेळा तर बघितलं असेल. पण या पुण्यात कधी काय होईल सांगता येत नाही. इथं गाय थेट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरच चढली. मग काय उडली तारांबळ. गाय वर चढली खरं, पण खाली उतरायला काय तयार नाही. एवढ्या एवढ्या बाल्कनीतनं गायला मागं वळता बी येणार. पुणेकर हैराण आणि परेशान. मग काय डोकं चालवण्यात पुणेकर एक नंबर. जमली 4 माणसं, अडचणीचा कांडका पाडायचा ठरला आणि बोलवली थेट क्रेनच. एकदम जागेवर भिंगरी. क्रेन बी आली एकदम थाटात. मग काय गाईच्या पोटाला बांधल्या रश्या आणि थेट लँडिंग दुसऱ्या मजल्यावरनं जमिनीवर. दुसऱ्या मजल्यावर हंबरून दमलेल्या गायीची झाली सुटका. गाय एकदम खुश आणि जनतेनं सोडला सुटकेचा निश्वास. पुण्यावरनं अक्षय बडवे, साम टीव्ही.